प्राणघातक हल्ल्यात मुलाचाच बळी जाणार होता असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय। सैफवरील चाकू हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं। कट्टरपंथीय सोशल मीडियाच्या माध्यमातून तैमूरच्या मागे लागले होते। ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप। कट्टरपंथीय सोशल मीडियाच्या माध्यमातून तैमूरच्या मागे लागलेले होते, मुलाचाच बळी जाणार होता। काय ट्विट केलंय आव्हाडांनी? प्राणघातक हल्ल्यातून सैफ हा नशिबाने बचावला। खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबाने तोही वाचला। पण सत्य बोलण्यास कोणी झजावत नाही। बाळ जन्माला आलं तेव्हा त्याचं नाव तैमूर ठेवण्यात आलं। प्राणघातक हल्ल्यातून सैफ हा नशिबाने बचावला। खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबाने तोही वाचला। तेव्हापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले होते। कहर म्हणजे या बाळाचं तैमूर हे नाव तैमूरलंग या मंगोल आक्रमकाशी जोडलं। हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचा लक्ष्य झाला। हल्ला करणारा कुणीही असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, त्याला उघडा केलाच पाहिजे। तो मुस्लिम असेल तर त्याच्या विरोधात विचार करा। तैमूर तुमचा मुलगा असता तर। वाल्मिक कराड माझ्या जातीतला, पण मी सत्याच्या बाजूने उभा राहिलो। विचार एकच होता, संतोषची बायको माझी बहीण असती तर। हे जाती धर्माचं खूळ सोडा, सत्याच्या मागे उभे राहा।